नमस्कार. ग्रीन युवा कंपनी मार्फत आज आपण चांदवड तालुक्यातील वादवारड या गावी जो कांद्याचा प्लॉट, या कांद्याच्या प्लॉटवरती आपण काय ग्रीन युवाचे काय आपले प्रोडक्ट दिले होते. त्यातलं पहिलं आपलं सॉइल वर्धन, सोविंग, आवरा, ग्रोविंग. सर आपलं नाव सांगा. विजय ज्ञानेश्वर लबडे, गाव वाद, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. सर आपण ज्या दिवशी आपण सॉइल वर्धन दिलं आपल्या ग्रीन युवा कंपनीचं, त्या दिवशी आपला प्लॉट हा किती दिवसाचा होता? आपला तो साधारणतः 30 दिवसाचा 30 दिवसाचा प्लॉट होता. म्हणजे 30 दिवसाचा प्लॉट असताना आपण पहिलं आपलं सॉइल वर्धन सोडलं, बरोबर ना? आता सॉइल वर्धन जे आपण पाण्यातून सोडलं त्यात तुम्हाला फरक काय जाणवला सर? आपल्याला मुळीचा फरक जाणवला. पहिले सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे सॉइल वर्धन दिलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपली जमिनीचं लॉक ओपन झालं, जमीन भुसभुशीत झाली, बरोबर. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मुळ्यांची संख्या वाढली, तुम्ही बघू शकता, बरोबर. 2 नंबरचं आपलं जे औषध आहे सोविंग आणि आवरा, त्यात आपला काय फरक जाणवला सर? याच्यामध्ये पाठीचा आणि मुळ्यांचा पण फरक पडला, म्हणजे मुळ्यांची संख्या वाढली, बरोबर ना. आणि अन्नद्रव्य तयार झालं. अन्नद्रव्य तयार झाल्यामुळे मुळ्यांची संख्या वाढली आणि आपल्या जो पिकाची जी स्टंप साईज ती वाढली आणि पत्ती हिरवीगार राहिली, बरोबर ना. त्याच्यानंतर सर आपण ग्रोईंग आणि आवरा दिलं स्प्रेमध्ये, बरोबर ना. ते दिल्यानंतर आपल्या पिकात काय जाणीव झाली? आपल्या पिकामध्ये पहिल्यांदा ही पातीची वाढ जोरात व्हायला लागली, बरोबर. पिवळ्यापणा गेला. हा जो इथला जो हा दांडा आहे ना, या दांड्यामध्ये पण फरक जाणवला. त्याच्यानंतर कलर हा कायम टिकून राहिला. कलर मध्ये काहीच नाही, बरोबर ना. असं एकदम अजून उलट क्वालिटी आली त्याला, बरोबर. क्वालिटी आली. आणि दुसरा मुद्दा आपल्याकडे जी पीळ होता, पीळ होता कांद्याला आपल्याकडे ह्या भागामध्ये खूप मोठा आजार होता का, पीळ. तर पिळाला एक आपल्याला काय रिझल्ट मिळाला सर? पीळ हा आपाप खाली आली, पीळ राहिलाच नाही. डायरेक्ट हा जो हा जे इथं पीळ होता ना, याचं अंतर कमी होऊन गेलं. आणि पीळ नसल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी आपली पिकाची 1 नंबर तयार झाली. आणि बघू शकता तुम्ही आजही मी कांदा हार्वेस्टिंग चालू आहे तरी पत्ती हिरवीगार आहे, बरोबर सर. हार्वेस्टिंग. आता मला सांगा या कंपनीबद्दल तुम्ही इतर शेतकरी जे आपले आजोबा शेतकरी त्यांना काय संदेश देऊ शकता? हे औषधं घेतलीच पाहिजे, शेतकऱ्यांनी अवश्य वापरलीच पाहिजे. आणि चांगले आहे ते, काही बाबा असं दुसऱ्या कंपन्यांना आणि हे नाही आहे एवढं त्याच्यामध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीची औषधं येते. आणि मला एक सांगा, जे आपण रासायनिक पद्धत आणि केमिकल, रासायनिक पद्धत आणि ऑर्गॅनिक पद्धती शेती करतोय आज, रासायनिक मध्ये हा प्लॉट तयार करायचा असला किती खर्च आला असता आतापर्यंत आपल्याला? रासायनिक मध्ये साधारणतः एवढ्या प्लॉटला साधारणतः 13,000. आता जो प्लॉट तुमचा आज रासायनिकचा आहे, एकच दिवशी लागवड आहे, बरोबर ना. हा रासायनिकचा कांदा, हा ऑर्गॅनिकचा आपला कांदा आहे. जिथं आपले प्रोडक्ट आज वापरलेले आहे, जिथं तुम्ही केमिकल वापरले, रासायनिक वापरलेले आहे, दोघांमध्ये फरक तुम्ही बघू शकता, बरोबर ना. आता याचा खर्च किती आला साधारण? याला एकरी 10 ते 12-13,000. इथे आपला खर्च किती आलाय? 6,000 रुपये लागले. म्हणजे मी हमेशा सांगतो का आपले प्रोडक्ट जर वापरले तर तुम्हाला 50% खर्च हा कमी लागू शकतो. ही सिद्ध झाला इकडं, सिद्ध झाला. 100% तुम्ही 100% समाधानी आहे? समाधानी आहे. धन्यवाद. आता प्लॉट पाहू शकतो आपण किती छान. बघा आता हार्वेस्टिंग चालू आहे तरी सुद्धा किती चांगली पात आहे आणि पात खराब पण झाले नाही आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता की इकडे काढणी चालू आहे. ठीक आहे, अशा प्रकारे शेतकरी 100% समाधानी आहे. धन्यवाद.